अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर ज्योती गाडे यांनी महापालिकेच्या कामकाजात शिस्त आणण्यावर भर दिलाय। कर्मचाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याची तंबी दिल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शिक्षण विभागाकडे वळवला। महापौरांनी अचानक महापालिकेच्या शाळांना भेटी देऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्या। विशेष म्हणजे स्वतः शिक्षणशास्त्र पदवीधारक असल्याने त्यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना इतिहासाचा पाठ शिकवला आणि त्यांची उजळणीही करून घेतली। सध्या पालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पटसंख्याही घटली आहे। या पार्श्वभूमीवर शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करणे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारून विद्यार्थी संख्या वाढवणे याला आपले प्राधान्य असल्याचे महापौरांनी सांगितले आहे। मी आत्ताच अहिल्याबाई होळकर या शाळा नंबर 11 या शाळेला आत्ताच भेट दिली आणि कुठंतरी मला पण एक शिकवायची आवड होती। माझं पण BEd शिक्षण झालंय, पण मला काही वेगळा राजकीय स्वरूपाची माझी वाटचाल सुरुवात झाली, त्याच्यामुळे कुठंतरी त्याला मला ब्रेक द्यावा लागला। तर इथं शिक्षकांना शिकवताना पाहून मला पण शिकवण्याचा मोह आवरला नाही, म्हणून मुलांना एक छोट्या स्वरूपात एक शिवाजी महाराजांची आपण त्यांना माहिती सांगितली आणि अतिशय छान रिस्पॉन्स येते आहे। आणि येथे शाळेची परिस्थिती आता खूप दयनीय झाली आहे। मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड पण नाही आहे। मी आत्ताच शिक्षकांशी बोलले का तुम्हाला ज्या काही सुविधा लागतील किंवा ग्राउंड लागतील ते आपण येत्या 1 महिन्यात 2 महिन्यातच आपण त्यांना देणार आहे, जेणेकरून पालिकेच्या शाळांची पटसंख्या वाढण्यास कुठेतरी मदत होईल।